पोलीस स्टेशन मारेगाव येथील दरोड्यातील पळून जाण्याच्या बेतात असलेले 3 फरार आरोपी नागपूर रेल्वे स्टेशन येथून शिताफीने अटक। स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळची कारवाई। पोलीस स्टेशन मारेगाव येथे दिनांक 7 जून 2024 रोजी फिर्यादी नामे सलीम सुलतान गिलानी वय वर्ष 44 राहणार करंजी तालुका केळापूर जिल्हा यवतमाळ हे आपले वाहनात पॅसेंजर घेऊन जात असताना आरोपितांनी भोगुलधरा फाट्यावर फिर्यादीसोबत वाद करून लाताबुक्क्यांनी व लाकडी दांड्याने मारहाण करून फिर्यादीच्या पोटाला चाकू लावून 20,900 रुपये जबरीने हिसकावल्याने पोलीस स्टेशन मारेगाव येथे फिर्यादीच्या जबानी रिपोर्टवरून अपक्रमांक 198 24 कलम 395 364 अ 342 326 502 506 भादवी अन्वय गुन्हा नोंद करण्यात आला होता। सदर गुन्ह्यात 2 आरोपी अटक असून इतर आरोपी फरार होते। वरून दाखल असलेल्या गुन्ह्यातील फरार आरोपी नामे 1 शुभम सुधाकर कापसे वय वर्ष 30 राहणार जामनकर नगर यवतमाळ 2 विकास दिनेश खोडे वय वर्ष 31 राहणार सूरजनगर यवतमाळ प्रफुल्ल नारायणराव चौकडे वय वर्ष 36 राहणार आठवडी बाजार यवतमाळ असे आज रोजी नागपूर येथून बाहेर राज्यात निघून जात आहेत अशी गोपनीय माहिती मिळाल्यावरून सदरची माहिती माननीय श्री पोलीस निरीक्षक आदरसिंह सोनवणे यांनी दिली असता त्यांनी अधीनस्थ असलेल्या पथक प्रमुख श्री सह पोलीस निरीक्षक अमोल मुंडे यांना त्यांच्या पथकासह तात्काळ रवाना होऊन आरोपी ताब्यात घेण्याकरिता आदेशित केले। वरून स्थानिक गुन्हे शाखा वडी पांढरकवडा पथक यवतमाळ असे हे तात्काळ सर वाहन तसेच खासगी वाहनाने नागपूरकडे रवाना होऊन नागपूर रेल्वे स्थानक परिसरात वेगवेगळे पथक तयार करून आरोपींचा कसोशीने शोध घेतला असता आरोपींना पोलीस दिसताच पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळच्या पथकाने आरोपितांचा पाठलाग करून रेल्वे स्टेशन परिसरातून नमूद 3 आरोपितांना ताब्यात घेण्यात आले आहे। तसेच आरोपितांना गुन्ह्यात वापरलेल्या वाहनाबाबत विचारपूस करून स्कॉर्पिओ वाहन क्रमांक MH14 DA 2727 किंमत अंदाजे 12 लाख रुपयांची ताब्यात घेऊन आरोपीसह पुढील कारवाई कामी पोलीस स्टेशन मारेगाव येथे पोहोचून तपास अधिकारी यांच्या ताब्यात देण्यात आले। सदरची कार्यवाही ही माननीय पोलीस अधीक्षक यवतमाळ डॉक्टर श्री पवन मनसोड, अपर पोलीस अधीक्षक श्री पियुष जगताप, श्री आधारसिंह सोनवणे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनात सह पोलीस निरीक्षक अमोल मुंडे, पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर कांडुरे, पोलीस अंमलदार उल्हास कुरकुटे, नरेश राऊत, सुनील खंडागळे, सुधीर पांडे, निलेश निमकर, सुधीर बिदुरकर, सतीश फुके सर्व स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी ही यशस्वीरित्या पार पाडली आहे।